ये इधर थोड़ा सा ऐसा, हाँ इसको, सब करना पड़ेगा। हाँ। तो ये कितना 2 घंटा लगेगा? कितना पैसा लेगा उसका? अच्छा, तो इधर पाव के ऊपर सब मिल लगा के मिलेगा ना सब? ये सब पैसा लगाया हुआ उन्होंने। नहीं नहीं, हम लेके आएगा पूरा वो तो। ये सब मुझे देखोगे वैसे समझ में आएगा, बिना देखे नहीं समझ में। ठीक है। अच्छा बनाओगे खुश हो जाएंगे, आपको अच्छा लगा कि नहीं हाँ बनाया? अच्छा अच्छा, इसलिए तो पूछा हमने, मस्त लग रहा है। ऐसा ही बनेगा। वो लाल वाला भी सुंदर दिख रहा है बहुत। ठीक है, हम अपन एक मूर्ति घेऊन अभी लेके आते हैं कोई। ऐका सगळ्यांनी थांबू नका, खाली सगळ्यांचा फोटो काढायचा, खाली पटापट या फोटो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. चालू आहे ना? गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर अतिशय दुराची. कंठी धरते माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा. मोरया. आपले मुलं कोण नाही मोठे तुम्ही कसं मुलं आम्ही मोठे तुम्हाला
त्याची हाईट सगळ्यात जास्त आहे. तर गणेश भोईटे तुमची मुलाखत घेतो आम्ही पहिले की इथे विसर्जनाला आल्यावरती इथली जी प्रशासनाने जी इथली व्यवस्था केली आहे त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं, तुमचा अनुभव कसा आहे इकडं? फार फार सुंदर अनुभव आहे. फार छान वाटलं इथे आल्यानंतर. अगदी आमचा गणपती ज्या ठिकाणी विसर्जन होत आहे असं वाटतं की खरोखर एखाद्या चांगल्या ठिकाणी आमच्या गणपतीचं विसर्जन होत आहे, निसर्गाच्या सान्निध्यात गणपतीचं विसर्जन होत आहे. ते पाहताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. जरी विसर्जनाचं एका डोळ्यामध्ये आसू, गणपतीचं हे विसर्जन आहे, पण एका डोळ्यामध्ये हसू आहे. ते याकरता की गणपतीचं विसर्जन हे खूप चांगल्या ठिकाणी होत आहे आणि खूप चांगल्या प्रकारे इथे चहा बिस्किट याची सोय केलेली आहे. त्याबद्दल आपले खूप खूप आभार आहे. खूप खूप धन्यवाद. बँगलोर मन कॅमेरॉन बोलवले आणि कॅमेरामन बँगलोर. आणि अरे बोल की राहुल टिकरे साहेबांना विचारायचं की इकडचं तर तुम्हाला चहा आणि बिस्किट देण्यात आलं आहे, त्याबद्दल तुम्हाला काय मत आहे तुमचं? नाही चहा बिस्किटापेक्षा आधी इकडे निसर्गाच्या सानिध्यात जे आपण विसर्जन करतोय, पर्यावरण जपतोय, ते फार मोठं आहे. आणि इकडे असं वाटत नाही की आपण कृत्रिम तलावात करतोय, असं वाटतं आपण निसर्गाच्या एखाद्या नदीतच करतोय, एखाद्या तलावात करतोय विसर्जन. आणि त्यासाठी यांनी जी सोय केली आहे तिथं अप्रतिम चहा आणि बिस्किटं दिलेली आहेत. हां, याच्यात पोहे केल्याचे मिस आहेत, पण ठीक आहे, काय हरकत नाही, हेही फार छान आहे. अति सुंदर. आम्ही आमच्या बायकाला घरी जाऊन पोहे करायला सांगू. आणि घरातल्या बाया मंडळींना कसं वाटतं इकडे आल्यानंतर? बरं वाटतंय का? काय म्हणायचं तुम्हाला? सगळं छान वाटतंय का तुम्हाला? आणि हां, राणी मॅडमने 2 शब्द म्हणावेत आणि या व्हिडिओमध्ये आम्हाला हा कॅमेरा आणि कॅमेरामॅनच खूप आवडलेला आहे बँगलोरहून. खास मागवला आता आमच्या गणपतीसाठी. अच्छा साहेब, बघा काय झालंय, आम्ही गेल्या काही वर्षापासून येतोय. फक्त कोविडमध्ये 2-3 वर्ष आलो नाही. त्या सगळ्या पाहुण्यांनी आमचे पोहे खाल्लेले आहेत तिकडे आणि त्यांना त्या पोह्यांची आठवण अजून चव गेलेली नाही आहे. तर तुम्ही या पोहेचा उपक्रम का म्हणून बंद केला, याबद्दल काही सांगाल का? इकडच्या रहिवाशांनी तक्रार केली. हां. पोहे खाणारे अर्धे पोहे कुठे फेकून देतात हां आणि त्याच्यामुळे खूप कचरा होतो, दुसऱ्या दिवशी वास वर सुटतो. हां त्याच्यामुळे मग त्यांच्या तक्रारीमुळे आम्हाला पोहे बंद करावे लागले. पण आम्ही म्हणजे आधी पोहेच द्यायचो, हां पण मग आता कचरा होतो आणि लोकांना त्रास होतो, तोही विचार केला. तर बरेच लोक घेऊन जातात, जेवढं भरपूर घेतात, थोडेसे खातात, बाकीचे कुठे नेऊन टाकतात. चालेल, त्याच्यामुळे मग ते- उम्मीद करतो की पुढच्या मग वेळी आता आम्ही बिस्किटावर आलो. बिस्किट, वडे, समोसे पुढच्या वेळी पण येतील अजून. तेवढा कचरा जे करून आम्ही फेकणार नाही, वडे समोसे डायरेक्ट खाऊन निघू शकतो इथून. तर कृपया याची नोंद घ्यावी तुम्ही. पण जेवढी व्यवस्था केली त्याबद्दल फार फार धन्यवाद. आणि खरं तुमचं आभारी आहे आम्ही लोक. जस्ट आम्ही मज्जा करतो. हे आता एक आनंद पण खूप सुंदर. नाही आपल्या कॅमेरामॅनला काय वाटलं? हां, आपल्या कॅमेराचे खास बँगलोर आले. इकडे येऊन कॅमेरा फिरवता आला त्याबद्दल फार आनंद झाला. आणि नॅचरल जे नॅशनल पार्कमध्ये कॅमेरा घेऊन सगळ्या मंडळीशी इकडचे प्रशासन लोक जे आहेत त्यांच्याबरोबर जे आस्वाद घेता आला ते आपलं अहोभाग्य आहे. आणि पुढच्या वेळी याच्यापेक्षा चांगली व्यवस्था होऊन आपण बोरिवलीचं नाव जे आहे तो मुंबईमध्ये ते सगळ्यात वरच्या क्रमांकावर आपण ठेवू, हीच आपण उम्मीद करूया. फार फार धन्यवाद. अर्चना काय ते बोलायचं आहे?